नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25 साठी अर्ज करताना तुम्ही समजा ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहर पोलीस भरतीसाठी आज अर्ज करत असाल ह्या दोन्ही घटकांसाठी, तर यामध्ये पाहू शकता हे दोन्ही घटक जे आहेत यामध्ये एकूण किती जागा आहेत आणि प्रवर्गनीय गेल्या वर्षीचा लास्ट इयरचा 2024मध्ये जी भरती प्रक्रिया निकाल जो जाहीर झाला होता याचा कट ऑफ कसा लागला होता हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि यासाठीच पाहू शकता आपण पोलीस भरतीसाठी ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहर गेल्या वर्षीचा कट ऑफ कसा होता हे डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर पोलीस भरतीसाठीच्या 2459 जागा ज्या आहेत या जागांसाठीचा कट ऑफ हा कसा होता हे पाहिलं होतं. तर डिटेलमध्ये पाहूयात आजच्या या व्हिडिओसाठीचा ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहर पोलीस भरतीसाठी सगळ्यात पहिल्यांदा ज्या 2024-25च्या ज्या जाहिराती आहेत यामध्ये किती जागा आहेत टोटल त्या पहिल्यांदा चेक करूयात. तुमच्या समोर पाहू शकता स्क्रीनवर पहिल्यांदा ज्या जागा ज्या दाखवलेल्या आहेत पोलीस शिपाई भरती सन 2024-25साठी पोलीस आयुक्त ठाणे यांच्या अंतर्गतली ही जाहिरात. यामध्ये एकूण जागा 654 ठाणे शहरसाठीच्या. यामध्ये अनुसूचित जातींसाठी 107, अनुसूचित जमाती 51, विभक्त जाती अ साठी 10, भटक्या जमाती ब साठी 15 आहेत, भटक्या जमाती क साठी 22, ड साठी 1, त्याच्यानंतर मागास प्रवर्ग 14, इतर मागास प्रवर्ग 130 आणि त्याच्यानंतर SC-BC प्रवर्ग 65, EWS साठीच्या 65 आहेत. यामध्ये अराखीवसाठी 174, अशा 154 झाल्या हे ठाणे शहरसाठीच्या. आता आपण ठाणे ग्रामीणसाठी सुद्धा पाहूयात. 164 जागा या ठाणे ग्रामीणसाठी आहेत. यामध्ये अनुसूचित जाती 22, त्याच्यानंतर अनुसूचित जमातींसाठी एकही जागा नाही आहे. विभक्त जाती अ 5 आहेत, भटक्या जमातीसाठीच्या 4, त्याच्यानंतर भटक्या जमाती क साठी 6, ड साठी जागा नाही आहे. त्याच्यानंतर मागास प्रवर्ग जो आहे OBC 3, इतर मागास प्रवर्ग यामध्ये OBC साठी 32, त्याच्यानंतर SC-BC प्रवर्ग एकूण 17 आणि त्याच्यानंतर EWS प्रवर्ग जो आहे 17 आहेत यामध्ये आणि शेवटी 61 जागा ओपनसाठी असतील. तर ह्या आपण डिटेलमध्ये चेक केल्या 2024-25 साठीच्या ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहर ज्या जाहिराती आहेत ह्या चेक केलेल्या आहेत. आता कट ऑफ जो आहे गेल्या वर्षीचा मागील वर्षीचा कट ऑफ आपण चेक करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जो कट ऑफ पाहतोय तुमच्यासमोर हा ठाणे शहर पोलीस भरतीसाठीचा आहे. अंतिम जी निवड यादी आहे 2022-23ची पोलीस भरतीसाठीची 2024मध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला होता. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या समोर पाहू शकता यामध्ये ओपन कॅटेगरी सगळ्यात टॉपचा जो उमेदवार आहे त्याचे मार्क्स चेक करू शकता तुम्ही. त्या अंदाजेच तुम्हाला जो कट ऑफ आहे हा समजणार आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता दर्शवले, त्याच्यामध्ये मार्क्स पाहू शकता. जो ओपन कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीला 145, यामध्ये ग्राउंडमध्ये 50 गुण आहेत त्यांना, त्याच्यानंतर लेखीमध्ये 95 गुण आणि टोटल 145 गुण यांना प्राप्त झाले आहेत. आणि यामध्ये पाहू शकता 145, 141, 141 तर कट ऑफ कसं लागलं आहे ओपनचा. शेवटपर्यंत जर तुम्ही ओपनची कॅटेगरी शेवटपर्यंत जर चेक केला तिथे तर पाहू शकता ओपनची कॅटेगरी दिसते. यामध्ये SC-BC आहेत, NTB आहे ओपनसाठीचं सिलेक्शनमध्ये. यामध्ये कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज केलेला आणि सिलेक्शन कोणत्या कॅटेगरीमधून झालेलं हे दाखवलं आहे. कास्ट इथं दाखवले आणि सिलेक्शन कॅटेगरी ओपन आहे. म्हणजे ओपनची कॅटेगरी आपण पहिल्यांदा चेक करतोय. तो ओपनमध्ये सगळ्यात कमीमध्ये मार्क्सला कुठे सिलेक्शन झालं आहे यामध्ये पाहू शकतो. निवड यादी आहे, अंतिम निवड यादी. यामध्ये ओपनमध्ये सगळ्यात शेवटीला आपल्याकडे सिलेक्शन दिसतं यामध्ये ओपनसाठीचं. यामध्ये आपण कुठपर्यंत आलो 131पर्यंत आलेलो आहे. 131, 129, 145 कट ऑफ कुठे क्लोज होते तर पाहू शकता ओपनची कॅटेगरी अजूनसुद्धा ही कट ऑफ जे आहे यानुसार कॅटेगरीनुसार कास्टमधून अर्ज केलेला तर त्यांची कट ऑफ जे आहे 126 पर्यंत आलेली आहे. 126 त्याच्यानंतर 125 पर्यंत. तर कट ऑफ पाहू शकता ओपनसाठीची कशा पद्धतीने लागले हे तुम्ही चेक करू शकता. यामध्ये जी कट ऑफ जे आहे खाली शेवटी काय दिलंय तर यामध्ये सिलेक्शन कॅटेगरी सिलेक्शन जे आहे यामध्ये सिलेक्शन HR यामध्ये चेक करणं आवश्यक आहे. तर पाहू शकता सिलेक्शन कॅटेगरी ओपनसाठीची आणि सिलेक्शन HR याच्याबद्दलची माहिती या पद्धतीने देण्यात आली आहे. प्रत्येक प्रवर्गाने आहे 145ला ओपन कॅटेगरीचं सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे आपण ती सुद्धा चेक करणार आहोत. शेवटीची कट ऑफ किती लागली 126 पर्यंत गेलो आहे आपण. 126, 125, 124 पर्यंत ही कट ऑफ आहे ठाणे शहरसाठीची. तर पाहू शकता ओपनसाठीची कट ऑफ आहे 113 पर्यंत आले. पोलीस बॉयसाठी 113 पर्यंत आले. 114 पोलीस बॉयसाठीची.
त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमन 120 आहे. ओपन कॅटेगरी फक्त बघतोय. पण मधून सर्वसाधारणसाठीच्या 121 एक्स सर्व्हिसमनसाठी. त्याच्यानंतर पोलीस बॉय पोलीस पाल्ली 122 पर्यंत सुद्धा सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर वरती आपण पहिल्यांदा पुन्हा एकदा पाहिलं ओबीसी कॅटेगरी 126 सुद्धा सिलेक्शन आहे. म्हणजे ओपन कॅटेगरी 145 पासून हे सुरू होत आहे. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे यामध्ये तर आपण ती सुद्धा चेक करणार आहोत NTC कॅटेगरीसाठी. तर इथे पाहू शकता SC कॅटेगरी सिलेक्शन कितीला झालं आहे. टॉपचं सिलेक्शन दिसतंय 133ला. त्याच्यानंतर SC कॅटेगरीमधून 133 आलं आहे. पाहू शकता सगळी कॅटेगरी सिलेक्शन कॅटेगरी दर्शवण्यात आली आहे. एक्स सर्व्हिसमनसाठी किती आहे टोटलमध्ये एक्स सर्व्हिसमन 95-98 दिसतो 98 पर्यंत. त्याच्यानंतर पोलीस पाल्यासाठीची 115 SP कॅटेगरी आहे यामध्ये. त्याच्यानंतर ऑर्फनसाठी अनाथसाठी इथे दिसतोय SC कॅटेगरीमधून 125 प्रवर्गासाठीचा. त्याच्यानंतर होमगार्ड दिसतोय पाहू शकता 130 थोडं जास्तच लागलेला. 131 ओपनसाठीचा आहे. या पद्धतीने SC कॅटेगरीचा 133ला हा कट ऑफ आहे. VJA साठी पाहू शकता कॅटेगरीची आहे यामध्ये 133 124 आहे. त्यानुसार कास्ट कॅटेगरी DTA साठीचा. NTB साठी त्याच्यानंतर NTB साठी पाहू शकता NTB साठी 132 आहे जनरलमधून. त्याच्यानंतर यामध्ये जर चेक केला वेगवेगळ्या कॅटेगरी जे आहेत SP कॅटेगरी त्याच्यासाठीची. त्याच्यानंतर पोलीस पाल्यासाठी होमगार्डसाठी 127 आहे. फिमेलसाठी महिलांसाठी 122चा कट ऑफ आहे. ओपनसाठी सुद्धा तुम्ही चेक करू शकता महिलांचा कट ऑफ किती आहे. सगळी डिटेलमध्ये ही जी PDF आहे गेल्या वर्षीच्या कट ऑफची टेलिग्राम चॅनलला शेअर केले तुम्ही चेक करू शकता. NTCचा कॅटेगरीमध्ये कट ऑफ याच्यामध्ये समांतर आरक्षण कास्ट आणि सिलेक्शन कॅटेगरी NTC साठी. तर NTCमधून पाहू शकता यामध्ये पहिल्यांदा ओपनसाठी जनरलसाठी 134 आहे. होमगार्डसाठी 132 लागला आहे. अनाथसाठी 130. त्याच्यानंतर पोलीस पाल्य आहे 129. महिलांसाठी 124 कट ऑफ आहे 124 पर्यंत लागले. त्याच्यानंतर आपण स्पोर्ट्समन पाहिला खेळाडू 122 आहे. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमन यामध्ये 120 137 पर्यंत गेलेला आहे. SBC कॅटेगरी सगळ्यात जास्त टॉपचा 130 आहे कट ऑफ SBC कॅटेगरीसाठी जनरलसाठी. महिलांसाठी 116 पर्यंत. शेवटी पाहू शकता पुन्हा एकदा ओपनची कॅटेगरी आहे. तर ओपनसाठी आपण पहिलं पाहिलेलं आहे. या पद्धतीने आपण कॅटेगरीनुसार पाहिला पोलीस शहर ठाणे पोलीस शहराअंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे 2024मध्ये निकाल जाहीर करण्यात आला होता हा निकाल आहे. यानंतर ग्रामीणसाठी पाहूयात कशा पद्धतीचा निकाल आहे. यामध्ये ही वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट 2024मध्ये हे जाहीर करण्यात आली होती. तर इथे जर पाहिलं आपण जो निकाल आहे यामध्ये कशा पद्धतीचा आहे उमेदवारांची नावं सिलेक्शन लिस्ट ही जाहीर करण्यात आली होती. प्रवर्ग पहिल्यांदा ओपन कॅटेगरी पाहू शकता. ओपन कॅटेगरीमधून जो सिलेक्शन आहे यामध्ये टोटल मार्क्स यामध्ये पॅरलल रिझर्वेशन आहे. तर पाहू शकता महिलांसाठीचा 102 कमी लागला आहे. ठाणे ग्रामीणसाठी 123 आहे टॉपचा ओपन कॅटेगरीसाठी. महिलांसाठी आला आहे 102. त्याच्यानंतर 198 सुद्धा जो सिलेक्शन आहे यामध्ये दिसत आहे निवड यादीमध्ये. त्याच्यानंतर खेळाडूसाठी 100 आहे कमी आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 113. यामध्ये जागासुद्धा कमी आहेत 167 जागा आहेत फक्त. SC कॅटेगरीसाठी 113ला खूपच कमी आला आहे पाहू शकता 111 सर्वसाधारणसाठीचा दिसतोय. त्याच्यानंतर पुढे महिलांसाठीचं किती आहे यामध्ये जर महिलांसाठी पाहिला यामध्ये आपण SC कॅटेगरी महिलांसाठीचा दाखवलेला नाही आहे. यामध्ये महिलांसाठीचा 82 दिसतो पाहू शकता टोटल मार्क्स 82. त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी 82. आता जागा किती आहेत त्यावर उमेदवारांनी किती उमेदवारांनी त्या ठिकाणीसाठी अर्ज केला होता त्याच्यावरती हा कट ऑफ अवलंबून असतो. ST कॅटेगरी यामध्ये सर्वसाधारणसाठी 107 आणि महिलांसाठी 178 फक्त कट ऑफ लागला आहे. खूपच कमी कट ऑफ आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही ठाणे ग्रामीणमधून जर अर्ज करत असाल तर तुम्हाला चांगली संधी असू शकते. कट ऑफ जो आहे गेल्या वर्षीचा चेक केला तर खूपच कमी दिसतोय प्रत्येक प्रवर्गामध्ये. मात्र ठाणे शहरासाठी 654 जागा आणि त्यावेळेला कट ऑफ जर पाहिला हा थोडासा जास्त आहे. मुंबई शहरचा कट ऑफ पाहिला होता त्यापेक्षा थोडासा जास्त कट ऑफ ठाणे शहरासाठीचा दिसतोय आपल्याला. प्रवर्गानुसार तो कमी येतोय पण 120 130 140 पर्यंत तर कमीत कमी मार्क्स जे आहे 140 145 मिळवणं हे आवश्यक असणार आहे. अशा पद्धतीचा कट ऑफ आहे. माजी सैनिक असतील त्याचबरोबर इतर यांच्यासाठी कट ऑफ थोडं कमी होतोय आणि त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली संधी 167 जागा आहेत ठाणे ग्रामीणसाठी. मात्र इथे चांगली संधी असणार आहे
मार्क्स जे आहेत कट ऑफ जो आहे 120, 125, 130 त्याच्यापेक्षा कमीच लागलाय. त्याबरोबरच महिलांसाठी तर 100च्या आत सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा एक चांगली संधी जी आहे यामध्ये असणार आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही जे यामध्ये आपण ज्या जाहिराती आहेत ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहरसाठीचा अंदाज गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आहे हा आपण चेक केलेला आहे. एकूण जागा किती पाहिल्यात तर 164 जागा ठाणे ग्रामीणसाठी आणि ठाणे शहरसाठी 654 जागा. तर चांगली संधी असणार आहे. ठाणे ग्रामीणसाठीचा कट ऑफ हा कमी आहे आपण चेक केला तर गेल्या वर्षीचा आणि ठाणे पोलीससाठीचं थोडंसं जास्त आहे. आणि या पद्धतीने तुम्ही चेक करून तुम्ही जर या ठाणे ग्रामीण किंवा ठाणे शहरसाठी जर अर्ज करत असाल तर डिटेलमध्ये ही सगळी माहिती पहिल्यांदा चेक करून त्या पद्धतीने तुम्ही अर्ज जो आहे करू शकता. याबद्दल पाहू शकता पुढचे जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकनी आहे सुद्धा गेल्या वर्षीचं कट ऑफ आणि यावर्षी यामध्ये किती जागा आहेत आणि त्यानुसार अर्ज करण्यासाठीची संधी किती असेल, अर्ज कुठलं करायचं आहे याबाबत सुद्धा आपण कट ऑफ जो आहे बाकी घटकांचं सुद्धा डिटेलमध्ये अशाच पद्धतीने चेक करणार आहोत. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच लोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.